कारण लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत। पुणे शहरात त्यांच्या उपस्थितीमध्ये छात्रों की गुंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घालण्यात आल्यात। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेतच कार्यक्रम घेण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। तर कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश सुद्धा नसणार आहे। यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, गर्दीवर नियंत्रण आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आयोजकांवर देण्यात आली आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकं काय सगळं स्वरूप असणार आहे या सगळ्या दौऱ्याचं राहुल गांधींच्या? नाही, उद्या संध्याकाळी 5 वाजता छात्रों की गुंज हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा कार्यक्रम जो आहे तो पुणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि काँग्रेसच्या वतीनं त्याची सगळी तयारी सुरू आहे। मात्र दुसरीकडे पोलीस आणि प्रशासनानं अटी ज्या आहेत त्या मात्र घातलेल्या आहेत। जवळपास 30 अटी ज्या आहेत त्या या कार्यक्रमाच्या संदर्भात आयोजकांना घालण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये महत्वाच्या अटी आहेत की महिला आणि पुरुषांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करायला लागणार आहे। ये जा करण्यासाठी किमान 4 प्रवेशद्वार ठेवावी लागणार आहेत। नियोजनासाठी स्वयंसेवकांचा वापर करा असं सांगितलं आहे। त्यातल्या त्यात महिला स्वयंसेवकांचा वापर जास्त असावा असंही म्हटलेलं आहे आणि 8 ते 10 हजाराची गर्दी लक्षात घेऊन त्याच्यापेक्षा जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्या। त्याचबरोबर दिवस रात्र चालणारे सीसीटीव्ही त्या ठिकाणी लावायला सांगितलेले आहेत। त्याचबरोबर आक्षेपार्ह मजकूर आणि धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याचीही काळजी घ्या असं सांगितलेलं आहे। त्यामुळे ह्या जर सगळ्या अटी पाहिल्या तर दुसरं महत्वाचं वेळेची देखील मर्यादा घालण्यात आली आहे। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेतच कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे। आपल्याला माहिती आहे हा खरं तर 4था कार्यक्रम होतोय। यापूर्वी उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या कोटामध्ये छात्रों की गुंज हा कार्यक्रम झालेला होता आणि 4था कार्यक्रम हा पुण्यात होतोय। पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं संबोधलं जातंय। त्यामुळे महाराष्ट्रातल्या हा पहिलाच कार्यक्रम आहे राहुल गांधी यांचा आणि त्याला प्रतिसाद देखील मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते राजकीय वर्तुळातून। नक्कीच राहुल गांधींच्या कार्यक्रमाला संदीप परवानगी मिळालेली आहे, मात्र अनेक अटीही त्यांच्या समोर ठेवण्यात आलेल्या आहेत। संदीप, आज सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।